अरे तुम्ही आत्ता यावेळी इकडे? ते मी घरी चाललो होतो. परवाच्या डब्याचे पैसे राहिले होते, म्हटलं की देऊयात. हो, मोजून घ्या. हो राहू द्या, त्यात काय एवढं. आत येत आहे का? नाही पण मनाली नाहीये बरं का घरी. तिनं तिच्या कामानिमित्त पुण्याला गेली आहे. ठीक आहे. तुम्ही बरे आहात ना? हो मी बरी आहे. येतो. अहो पण मी ऐकलं ते खरं आहे का? काय? ते देवळात काहीतरी म्हणजे तडा गेला वगैरे, ते गावातले लोक म्हणत होते. आणि मी तर असं पण ऐकलं की ते देवळातले लोक बघून घेते. येतो मी. बोल, अशी मस्करी नाही करायची. किती झालं ना तरी तो आपला आहे ना. मी त्याला बोलतोय काय? सुरुवात कोणी केली? दादानेच केली ना. बाळ्या बाळ्याचं कौतुक कोण करते? दादाच ना. ए दादा, हे बघ तुला एक खूप वाटतं चालला देऊ का? त्या अर्जुनाचं तुमचं वाजवणं बंद कर, नाही ते एक दिवस तुझा बँड वाजेल. बाबा जल्लोष झाला पाहिजे ना. चल तू एक अजून बाटली राहिली तिकडे. चल बस रे, आज नाही मला आता स्टॅमिना नाही घ्यायचं. त्याला काय होते नको रे. की 2 पत्ते चांगले टाकले तर यांना वाटायला लागलं गेम हे जिंकणार आहेत. पण यांना अजून माहित नाहीये हुकुमाची राणी या विद्याधरकडे. त्या लोकांना मी काय सांगायचं होतं, काय उत्तर द्यायचं? हो आहे मी अनवरस, आहेस तूच हो. काय खोटं बोललेत ते? तुला सवय असेल लोकांच्या विश्वासाशी आणि श्रद्धेशी खेळण्याची, मला नाही. मी आय रिक्वेस्ट यू, प्लीज प्लीज माझी बाजू मांडून ना लोकांशी भांडू नकोस. माझ्या अर्जुनला धक्के मारून घराबाहेर काढले, नाही तुम्हाला उद्या रस्त्यावर आणलं ना
नाव नाही लावणार सावित्री अर्जुन कौतुकर. मी तुला परत सांगतोय, तुझा आणि माझा काहीही संबंध नाहीये. नको येऊ सारखं सारखं मागे माझ्या, कळलं का तुला? आय लव्ह यू टू अर्जुन. तू जेवढं करतोस त्याच्यापेक्षा एक जास्त. सावित्री, खरं सांगू, तू तर फक्त खोटं बोललीस ग. मी तर अख्खाच्या अख्खा खोटं आहे. आत्तापर्यंतचं सगळं आयुष्यच खोटं आहे माझं. मी काय बोलणार तुला? सावित्री, मी चाललोय. खूप दूर चाललो तुझ्यापासून. फक्त तुझ्यापासून नाही, सगळ्यांपासून. अर्जुन 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 महाराज, तुम्ही? होय, मीच. काही वेळा वेळच अशी असते की मला येणं भाग पडतं. अर्जुन, कुठं चाललायस बाळा? ते मी जरा हे गाव सोडून जातोयस ना? नाही, तसं नाही आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव अर्जुन. अर्जुनाला आपल्या कर्तव्य पथापासून ढळावं लागेल. असे प्रसंग त्याच्या आयुष्यात येणारच. अशा वेळी त्याला गरज असते ती फक्त गीतोपदेशाची आणि त्याला जाणीव करून देण्याची त्याच्या कर्माची.